आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे सेनेच्या नेत्यांच्या भेटी झाल्या आहेत। त्या आधारेच दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होईल असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नूतन सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला। त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। मंत्री पाटील म्हणाले की राज्यात नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर 159 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष झाले। 29 महापालिकेपैकी 26 ठिकाणी महायुतीचे महापौर झाले, त्यात 51 भाजपचे महापौर आहेत। आता 12 जिल्हा परिषदेपैकी 60 ठिकाणी भाजपचे अध्यक्ष होणार आहेत। सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गतवेळच्या 25 पैकी 16 सदस्य निवडून आले। संख्या कमी आली तरी भाजपचे मते वाढली आहेत। 18 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 2 लाखांवर तर भाजपला 4 लाखापेक्षा अधिक मते मिळाली आहेत। पण निवडणुकीत हारजीत महत्त्वाची असते। सध्या भाजपचे 16, राष्ट्रवादी अजित पवार 6, शिंदे सेना 7, रयत क्रांती आणि जनसुराज्य प्रत्येकी 1 असे 31 संख्याबळ महायुतीकडे आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आणि उद्धव सेनेचे मिळून 30 सदस्य आहेत। हा निकाल पाहता महायुतीचाच अध्यक्ष होईल। आता युतीचे संख्याबळ कसे वाढेल याचा आम्ही विचार करीत आहोत। निकालानंतर आतापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार शिंदे सेनेच्या नेत्यांच्या भेटी झाल्या। या दोन्ही पक्षांशी समन्वय करून महायुतीचा अध्यक्ष होणार आहे, यात कुठलीही शंका नाही। अध्यक्षपदाबाबत ते म्हणाले की राजकारणात अंकापेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो। 2022 मध्ये भाजपकडे 122 आमदार असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले होते। युतीतील कुठल्या पक्षाची अध्यक्षपदाची अट नाही, आम्ही समन्वय ठेवून निर्णय घेऊ असे पत्ते ओपन केले तर मी नेता कसला असे मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होईल, तो महायुती व्यतिरिक्त कोणाचा होणार नाही। आता महायुतीमध्ये तो भाजपचा होईल का अजितदादांच्या राष्ट्रवादीचा होईल का एकनाथजींच्या शिवसेनेचा ते ठरवू ना, त्यासाठी काही जण काही प्रश्न घेत आहेत। पण आता जयंत पाटलांच्या 18 आल्या आणि मग काँग्रेसच्या 11 आल्या, ह्याच 29 होता, उभाटा जोडलं उद्धवजी ठाकरे शिवसेना 30 होता। पण मग आपल्या ह्या सगळ्या जोडल्या की 31 होतात ना, आणि फार लोकसभा सुद्धा एक माध्यमाचा जिल्हा परिषद चालवण्याची अडचण नाही। आताच आपण युती म्हणून 1 ने पुढे आहोत, काही काळजी नव्हतं झाली। आता हे 1 ने पुढे आहोत ते टिकवायचं कसं, ते 1 ने पुढे आहोत ते 10 ने पुढे आहोत ते करायचं कसं, हे या नेत्यांचं काम असतं। आपल्याला काही इनपुट असतील तो असं पण बघूया की त्याच्यावर बोलून घेतो की, तर राजकारणामध्ये काय असतं की जो तो म्हणेल की मी काय करतो त्याला ते करू द्यायचं असतं। त्याचं म्हणतो की बघा मी म्हणतो ते केलं असतं तर झालं असतं, तो दोष द्यायला मोकळा। त्यामुळे जयराज पाटील सहित त्यांचं समोर बसल्यामुळे लगेच नाव पाठवलं, ज्याला ज्याला जे सुचेल की मी बाबाशी सिरीज बोलतो आणि मग ते पलीकडे एक मत आहे ना ते आपल्याला मतदान करतील। मुळात नवीन पक्षांतर बंदी कायदा इतका कडक कायदा आहे की त्याच्यामध्ये आपण मिटिंगला ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे जरी पोहोचलो नाही तरीही डिस्क्वालिफिकेशन होतो, त्याला पक्षाचा व्हीप म्हणतात। त्यामुळे मुळात तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की एका दिवसात घरी जायचं आणि तो ती भीती इतर अडकणार असेल। पण मग तुम्ही 31 ते 40 कसे करणार, त्याच्यात खूप जादू असतात। तर त्या जादू तुमच्यावर होऊ नये ना, त्या जादू करून आणि 31 ते 40 कसं प्रयत्न करू। मी सगळ्यांना खात्री देतो की एकदा का सत्ता आली किंवा विकास निधी जास्त कसा मिळेल, पदं आपल्याला जास्त कशी मिळतील, 5 वर्ष असतात ना, प्रकारे सगळ्यांना मिळेल। जसं मी आज सकाळी धीरज आमच्या म्हटलं तर बाबा प्रत्येक वर्षी 16 स्थायी समिती सदस्य, 5 वर्ष 80 झाले, तुझे आपल्याला सदस्य संख्या 78 असते, तर तुला सगळ्यांना ऍडजस्ट करते, प्रत्येकाला एवढंच म्हणा किंवा दम धर, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5 वर्ष करू। तसं जिल्हा परिषदेची पद्धत सुद्धा आपल्याला 5 समित्या असतात, एक जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष असतात। सगळ्यांनी दमाने या आणि नेत्यांवर विश्वास ठेवा। महाराष्ट्र 14 पासून बीजेपी मागेच गेली नाही, याचं कारण देवेंद्रजींवर प्रचंड निष्ठा लोक आहे की ते काय ते योग्य करतात। तसं झालं महाराष्ट्रामध्ये, भल्याभल्यांना त्यांनी काय म्हणतात आमच्या घरला पण आणि ते घरला बसून प्रयत्न करत की कोणाला येऊन ठेवलेलं। तर काय झालं असं की महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 आणि नंतर मग 22 ते 24 नंतर मग 25 पासून सुरुवात झाली नवीन टर्म, एकदाही देवेंद्रजींवर कोणी